आत्ता जी चर्चा सुरू आहे त्यानुसार पुण्यामध्ये मतदारसंघांची अदलाबदल होणार आहे आणि त्यामध्ये खडकवासला मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकतो आणि वडगाव शेरी हा भाजपकडे जाऊ शकतो. तर त्याचं कारण स्पष्ट आहे की आत्ता जे वडगाव शेरीचे आमदार आहेत सुनील टिंगरे, तर हे आता आपल्याला आठवत असेल की पोर्शे कार केसचा जो अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये ते त्यांचं नाव आलं होतं. आता नुकतंच एक 8-10 दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट पत्रकार परिषदेत असं सांगितलं की होय त्यांची चौकशी झाली होती. त्या अगोदरही जे ब्लड सॅम्पल बदललं वगैरे, तर त्याच्यामध्ये त्यांचे काही जवळचे कार्यकर्ते आरोपी त्यांना करण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील टिंगरे यांना उमेदवारी मिळेल का अशी एक चर्चा सुरू झाली. याचं कारण म्हणजे वडगाव शेरी मतदारसंघ जो आहे या भागामध्ये रेसिडेंट असोसिएशन जे आहेत तर या खूप स्ट्रॉंग आहेत. वेगवेगळ्या भागात म्हणजे कल्याणीनगर असो, खराडी असो, या भागामध्ये रेसिडेंट असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचा जो पब बार कल्चर जे आहे तर त्याला खूप विरोध आहे. ते सतत आंदोलन करत असतात. तर हे सगळे लोक जे आहेत हे सुनील टिंगरे यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर या सगळ्या केसमध्ये म्हणजे थोडक्यात एका बिल्डर धार्जिनी भूमिका त्यांनी जी घेतली तर त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल की नाही अशी एक शंका निर्माण झाली. तर त्याच्यामुळे जगदीश मुळीक यांचं नाव येते पुन्हा एकदा चर्चेत आणि जगदीश मुळीक जर आले समोर तर ती भाजपला निवडणूक जास्त सोपी जाईल असा एक अंदाज आहे. याचं कारण असं की आता लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना इथून 1,19,000 मतं मिळाली आणि रवींद्र धंगेकर यांना फक्त 1,02,000 मतं मिळाली होती. म्हणजे साधारणतः 14,000 मते जास्त मिळाली होती. तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला इतकी मतं कधी मिळाली नाहीत. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष साहजिकच विचार असा करत असेल की आपल्याला खूप चांगलं वातावरण आहे, त्यामुळे जर आपला उमेदवार असेल तर एक आपली जागा वाढू शकते. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.